नदीपात्रात दत्तनगर शिवारात अवैधरित्या वाळू उपसा, वाळू माफिया जोमात, प्रशासन मात्र कोमात। गढूळ पाण्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या झाल्या बंद। गढूळ पाण्यामुळे गुरेही पाणी पित नाही। कळवण तालुक्यातील चणकापूर गिरणा नदीपात्रात दत्तनगर शिवारात वाळू माफियांचा सुळसुळाट। वाळू माफिया जोमात तर प्रशासन मात्र कोमात। भर दिवसा अवैधरित्या वाळू उपसा गिरणा नदीपात्रात चालू आहे। मात्र याकडे संबंधित प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासनाच्या अभयामुळेच बिनधास्त भर दिवसा क्रेनच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा केली जात आहे, तर दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली आहे। दत्तनगर शिवारात मोठ्या प्रमाणात नदीलगत शेतकऱ्यांची शेतजमीन आहे। त्या शेतीला पाणी हे गिरणा नदी पात्रात अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत। मात्र सध्या सर्वत्र कांदा लागवड सुरू आहे। अशातच अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या टेक्नॉलॉजी वापरत कांद्याला आणि टोमॅटो, मिरची अशा भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन केले। मात्र वाळू माफियांच्या वाळू उपशामुळे खडूळ पाणी होत असल्याने ठिबक सिंचनाच्या नळ्या चोकअप होत आहेत। परिणामी गढूळ पाण्यामुळे ठिबक बंद पडत आहेत, तर अनेक शेतकरी आपल्या गुरांना पाणी देण्यासाठी नदीपात्रात आणतात। मात्र गढूळ पाणी असल्याने गुरे देखील पाणी पित नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वाळू माफियांमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे। मात्र खुलेआम अवैधरित्या चालू असलेल्या वाळू माफियांवर कोणाचा वरदहस्त नसल्याने ही मुजोरी वाढत चालली आहे। संबंधित प्रशासन यावर कठोर कारवाई करणार का की बघ्याची भूमिका घेणार हे बघणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। की अवैध धंदे असेच रामभरोसे चालू राहणार हे लवकरच स्पष्ट होईल। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे, अभोणा, कळवण।